तुमच्यामध्ये सहनशीलता आहे, तुमच्यामध्ये नैतिकता आहे, तर एक दिवस तुम्ही त्याला पलटवल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस बदलेलच. किती माणूस वाईट असेल तरी तो बदलल्याशिवाय राहणार नाही. कुणीतरी मिटवलं, पती पत्नीचे वाद आहे, मुला मुलीचे वाद आहे, कुणीतरी मिटवलं आणि त्यांना समजलं की आपलं चुकत आहे. तर हे जे नैतिकता न समजल्यामुळे आपल्यामध्ये फार मोठ्या चुका झाल्या. त्याचप्रमाणे आता जाती व्यवस्था आपल्या सगळ्यात मोठं भारतामध्ये दुःखाचं कारण असेल तर जाती व्यवस्था. जाती व्यवस्थामध्ये काय आहे की असंख्य लोक जातीमुळे एकमेकाशी भांडत आहेत. एका वर्णामध्ये इतक्या इतक्या जाती असतात आणि त्या जाती आपसामध्ये भांडत असतात. हे सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आहे या भारतामध्ये. सामाजिक दुःख, त्याला सोशल सफरिंग म्हणून सामाजिक दुःख. त्याच्यावर सोल्युशन सुद्धा हे नैतिकताच आहे. म्हणून जेव्हा आपल्याला आपण विचार करतो की हे दुःख कसं जाते, मेल्यानंतरही जात नाही अशा जाती आहेत, मग त्याच्यावर काय सोल्युशन आहे? या सगळ्या गोष्टीवर सोल्युशन नैतिकता आहे. आपण जर सगळ्या समाजाला घेऊन चाललो, एक एक माणूस जोडत गेलो, एक एक समाज जोडत गेलो, तर आपली स्थिती सुद्धा चांगली होऊ शकते. परंतु आजच्या स्थितीला आपल्या आंबेडकरी समाजाच्या लोकांसोबत इतर समाजाचे लोक जोडलेले नाही. जोडले ते तुटत आहे. तर आपल्याला ही नैतिकता समजली नाही. ब्राह्मणाला समजली, ब्राह्मण त्यांच्या घरी गेले, त्यांना आपल्या घरी नाही बोलावलं ब्राह्मणाला, ब्राह्मण त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्यासोबत जेवण केलं, त्यांच्या परिवारात मिसळले. तर तो पूर्ण भंगी समाज, वाल्मिकी समाज ब्राह्मणासोबत जोडला, समाजासोबत जोडला. आपल्यासोबत का नाही जोडला? की आपल्याला नैतिकता न कळल्यामुळे आपल्या घराचंच वातावरण बरोबर नव्हतं, तर दुसरा माणूस तुमच्याशी कसा जोडेल? आज ब्राह्मणाने आपल्या घरचं वातावरण चांगलं ठेवलं, तो दुसऱ्याला जोडत आहे. घरी त्यांच्या घरी काही असेल, परंतु वरून किती सुंदर दिसते, आतमध्ये तेवढं काहीच राहत नाही त्यांच्या. कारण त्यांना हे सगळ्या गोष्टी, नैतिकता, बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांना ब्राह्मणाला कळल्या. त्यांनी एक एक व्यक्ती जोडला, एक एक समाज जोडला. आज त्यांच्याकडे फार मोठी टीम आहे, आपल्याकडे नाही आहे. परंतु आपण विचार करत आहोत की उशिरा का होईना नैतिकता आपल्याला समजला. त्या नैतिकतेचा आपण आता घरामध्ये आपण वापर केला पाहिजे. घरामधल्या सगळ्या सदस्यांनी संकल्प केला पाहिजे की आमच्या घरामध्ये वाद होऊ नये, कोणत्याही परिस्थितीमध्ये वाद होऊ नये. कोणी किती काही होऊन जाव, त्याला सांभाळून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. कारण आपण खूप वर्ष त्रास सहन केलेला आहे, याच्यापेक्षा मोठमोठ्या घटना आपण सहन केलेल्या आहेत. खूप आपल्या लोकांनी खूप सहन केलेला आहे. आता थोडेसे आपल्या घरच्या माणसाच्या, आपल्या मुलाच्या, आपल्या सुनेच्या थोड्या गोष्टी आपण सहन केल्या तर आपलं चुकते कुठं? कुठं ना कुठं तरी आपण एकत्र येऊ, कधी ना कधी येऊ, ह्या आशय धरून नैतिकता आपण पाळली पाहिजे. तसंच सामाजिक नैतिकता आहे. समाजाने एकत्र यायला पाहिजे. देशामध्ये नैतिकता आहे की सगळ्या देशांनी एकत्र यायला पाहिजे, सगळ्या लोकांनी. याच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहे. सोशल मॉरॅलिटी म्हणजे सामाजिक नैतिकता म्हणजे एका समाजातल्या लोकांनी दुसऱ्या समाजाच्या लोकांसोबत एकत्र येणे. हे केव्हा शक्य आहे? जेव्हा आपण आपसामध्ये एकत्र येऊ. ब्राह्मण पहिला आपल्या आपसामध्ये एकत्र आला, त्यानंतर त्यांनी दुसऱ्याला जोडलं. जेव्हा आपण आपल्या समाजामध्ये एकत्र येऊ, जेव्हा आपल्या घरामध्ये एकत्र येऊ, तेव्हा तो आपण दुसरे घर जोडू का नाही? आपल्याच घरामध्ये नैतिकता नसेल तर दुसऱ्या परिवाराला आपण नाही जोडू शकत. ते म्हणतील तुमचंच अगोदर पाहणं, तुमच्या घरामध्ये व्यवस्थित नाही. पहिलं आपलं घर जोडायचं, मग आपला समाज जोडायचा, एक एक घर, आणि नंतर इतर समाजाच्या घरामध्ये आपण तयार करायचं. तर
आता असं जर आपण या स्टेप बाय स्टेप गेलो तर आपले नगरसेवक किती येतील सांगा बरं. राजकारणामध्ये सुद्धा आपण यशस्वी होऊ. असं जर नैतिकता पाळली तर आपला समाज जर एवढा बजरंग नगरमध्ये आहे, सावित्रीबाई फुले नगरमध्ये आहे, इकडे आजूबाजूला हा सगळा समाज एकत्र आला तर हा समाज एकत्र आल्यामुळे दुसरा समाज तुम्हाला जुळेल. जेव्हा दोन समाज एकत्र येतील तर नगरसेवक तुमचा राहील का नाही. परंतु आपलं तसं जुळत नाही. आपण आपसामध्येच भांडत होतं, दुसरा समाज कसा जुळणार आहे. दुसरे लोक आपसामध्ये आपल्याकडे जुळणार नाही. आणि म्हणून आपल्याला नैतिकता हा बाबासाहेबांनी म्हटलं हा किती महत्वाचा शब्द आहे. नैतिकता म्हणजे धम्म, धम्माचा सार हा नैतिकता आहे. हे किती महत्वाचा शब्द आहे का नाही. नंतर बाबासाहेब म्हणतात की या एवढ्या मोठ्या नैतिकताला तुम्ही पंचशिलामध्ये 5 शिलाला महत्व दिलेलं आहे. धम्मामध्ये अष्टांगिक मार्गाला महत्व दिलेलं आहे. 10 पारामिताला धम्मामध्ये महत्व दिलं आहे. त्याला धम्माचा अंग बनवला. कोणी चोरी करत असेल त्याला आपण धम्माच्या बाहेर म्हणतो, चोरी करते, हा धम्माचा माणूस नाही. कोणी स्त्री एखादी व्याभिचार करत असेल त्याला म्हणतो की धम्माची बाई नाही आहे. एखादी पुरुष पंचशील तोडत असेल तर आपण त्याला म्हणतो हा धम्माचा माणूस नाही आहे. तर त्या पंचशिलाला आपण धम्माशी जोडलं आणि जो धम्माच्या विरोधात काम करते त्याला आपण विरोधात कार्य करते तो अपवित्र म्हणतो, आहे का नाही. परंतु या ठिकाणी आपण पवित्रला आपल्याला नैतिकता जोडली का. आपण इथं पंचशील जोडला, आपण अष्टांगिक मार्ग जोडला, 10 पारमिता जोडल्या, परंतु नैतिकताला जोडल्या नाही. की ज्या माणसाच्या मध्ये नैतिकता नाही आहे त्याला धम्माच्या बाहेर किंवा धम्माचा माणूस नाही असं आजपर्यंत कोणी म्हटलं नाही. जो मनुष्य घरामध्ये भांडण करतो, आपसामध्ये त्यांच्यामध्ये पटत नाही, त्याला आपण म्हणतो का हा धम्माचं घर नाही आहे, धम्माचा मनुष्य नाही. कारण ही नैतिकता आहे, हिला या पवित्रच्या दर्जामध्ये आपण आणलं नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात की नैतिकता ओनली मॉरलिटी इज नॉट इनफ. मॉरलिटी मस्ट बी युनिव्हर्सल अँड सिक्रेट. म्हणजे पवित्र आणि विश्वव्यापी असली पाहिजे. त्याला नैतिकतेला तुम्ही पवित्रच्या दर्जामध्ये आणलं पाहिजे. सगळ्यात प्रमुख आहे नैतिकता. पंचशिलाचं जेव्हा पालन करतो तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की नैतिकताचे पालन होणे गरजेचं आहे. प्रत्येक घरामध्ये नैतिकतेचं पालन झालं पाहिजे, हे आपल्यासाठी आवश्यक आहे. आणि म्हणून की जे गोष्ट पवित्र आहे, ज्याला आपण पवित्र मानतो त्याला धर्माची मान्यता होते. हिंदू धर्मामध्ये उपास करणे हे पवित्र मानले जाते, म्हणून त्या धर्मामध्ये आपण समाविष्ट केलं. आपल्याकडे जसं पौर्णिमेला काही उपवास करतात त्याला आपण पवित्र मानलं, कारण धर्मामध्ये त्यांना धर्मामध्ये मान्यता मिळाली. आणि जे गोष्ट धर्मामध्ये मान्यता मिळते, जसं आपण वंदना करताना मग असं वाकून हे करतो किंवा बसून असतो, त्याला मान्यता आहे. तसं करणे म्हणजे पवित्र आहे. आणि तसं न करणे म्हणजे अरे बुद्धाच्या समोर झुकत नाही, मूर्तीच्या समोर झुकत नाही, अशा प्रकारचं ते अपवित्र मानल्या जाते. तर तेच आपल्याला बाबासाहेब म्हणतात की नैतिकतेला तुम्ही पवित्रच्या याच्यात आणा. ज्या गोष्टी धम्मामध्ये मान्यता मिळालेल्या आहेत त्याच्या विरोधात आपण काम करू शकत नाही, तो चूक होते. धर्मामध्ये ते मान्य नाही आहे म्हणून. आणि जे अपवित्र आहे त्या धर्मामध्ये ज्या अमान्य गोष्ट आहे, जे अपवित्र समजतो तो धर्मामध्ये अमान्य समजतो आणि त्याच्या विरोधात कोणी काम करेल तरी आपल्याला काही वाटत नाही. म्हणून बाबासाहेबांचं म्हणणं आहे की ही नैतिकता आजपर्यंत धम्मामध्ये पवित्रतेच्या दर्जेमध्ये आपण आणलं नाही. नैतिकतेकडे आपलं लक्षच नाही आहे का लक्ष. त्याला म्हणजे आपण असं
जर विचार केला की नैतिकता आपल्या घरामध्ये असलं पाहिजे म्हणजे सगळेजण प्रेमाने वागले पाहिजे, सगळेजण मैत्रीने वागले पाहिजे, कोणी कोणाशी भांडण नाही करणार, हा जर नियम बनला असता आणि नैतिकतेला जर आपण पवित्र मानलं असतं तर आपले घर पवित्र झाले असते ना, झाले असते का नाही? मग ही गोष्ट बाबासाहेबांना सांगायची होती, म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की नैतिकता ही पवित्र असली पाहिजे आणि नैतिकतेला दर्जा द्या तुम्ही, पवित्रतेचा दर्जा द्या. आजचा विषय जो आहे नैतिकतेला पवित्रतेचा दर्जा मिळाला पाहिजे, त्याला तुम्ही मनातून घ्या. हे वरवरचं नाही, आपण जे नैतिकता शिकवत आहोत हे वरवरचं नाही आहे. तुम्ही त्याला जसं आपण पाचशिलाचं पालन करतो तसं या नैतिकतेचं पालन प्रत्येक घरी झालं पाहिजे. आणि नैतिकतेचं पालन करणे म्हणजे काय की झगडा होणार नाही अशी परिस्थिती निर्माण करणे. कुणी एखादी माणूस आपल्या घरातला मुलगा एखादी सून झगडा करायला तयार असेल, परंतु आपण झगडा होऊ द्यायचा नाही. आपली ती तयारी असली पाहिजे की कोणी झगडा करायला तयार आहे तरी आपण झगडा होऊ द्यायचं नाही. त्याला म्हणतात नैतिकतेचं पालन करणे. काहीतरी नीती बनवा तुम्ही. त्यांनी जसं भंग्याची नीती बनवली, भंग्याच्या घरी गेले, भंग्याला आपल्या घरी बोलावलं का? नाही बोलावलं. ते गेले, त्यांनी आपली एक नीती बनवली की त्यांच्याशी आपण प्रेमानं कसं राहू. तसं आपल्याला नीती बनवायची असते. नैतिकता म्हणजे ती एक नीती आहे, तो एक पॉलिसी आहे की या माणसाला कोणत्या हालतीमध्ये प्रेमाने राहिलं पाहिजे, याच्याशी प्रेमाने राहिलं पाहिजे. त्याची नीती बनवा. तुम्हाला काय काय विचार करायचा आहे, कोणतं कोणतं चिंतन करायचं ते सगळं चिंतन करा, परंतु आपसामध्ये मैत्रीभाव असला पाहिजे यासाठी तुम्ही तयारी करा, तर आपण पुढे जाऊ शकतो. हा अतिशय महत्वाचा शील आहे. शीलापेक्षाही पवित्रता नैतिकतेला आहे. आपण नैतिकतेप्रमाणे वागाल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि आजचा विषय आपण संपला म्हणून जाहीर करतो. भंतेजी, आतापर्यंत आपण नैतिकता हा विषय जो शिकवलेला आहे त्यामध्ये आपण फक्त घरगुती वातावरणामध्येच आपण कसं वागायचं, कसं सहन करायचं, कसे भांडणं होतात त्याला कसं थांबवायचं, घरात कसं वातावरण निर्मिती करायचं आणि त्यामधूनच समाज घडेल असा आपण विषय सादर केलेला आहे की त्यातून फक्त आम्ही इथे बसलेलो आहे त्याच लोकांना तो बोध होऊन राहिलेला आहे की आम्हीच कशा प्रकारे वागायचं आणि घरातला कुठलाही व्यक्ती असो की त्याचं सहन आपल्यालाच करायचंय की तो कधीतरी बदलेल या आशेवर. ही झाली घरातली गोष्ट की घरातली माणसं आपली असतात, त्यांचा आपण म्हणजे पोटाच्या बेंबीपासून आपल्याला त्याची माहिती असते तर आपण त्याचा विचार करू शकतो की तो कधीतरी बदलेल. पण आपण जेव्हा स्त्रिया ज्या आहेत, जेवढ्या पण उपसोत आहेत, काही त्या घरी राहणाऱ्या आहेत, काही बाहेर व्यवहार करणाऱ्या आहेत, काही जॉब करणाऱ्या आहेत. इथे पण आम्हाला असं वाटत असते की आम्ही ज्या ज्या परिसरामध्ये जात असतो त्या परिसरामध्ये आपले मित्र असावेत, आपल्या मैत्रिणी असाव्यात, त्यांच्याबद्दल आम्ही नैतिकता बाळगावी, त्यांनी आमच्याबद्दल बाळगावी. ठीक आहे. मैत्रिणीचा हा विषय वेगळा असतो कारण ती एक महिलाशी मैत्री करत आहे म्हणून ती आपल्याला जवळीक निर्माण करते किंवा आपण त्यांच्याशी काही देवाणघेवाण करतो, त्यांच्या घरी जाणं येणं करतो. पण पुरुष हा एका स्त्रीची जेव्हा मैत्री करत असते आणि आपण त्याच्याशी व्यवहारिक गोष्टीमध्ये जेव्हा बोलायला जातो तर ती व्यवहार न करता त्यांचा काहीतरी तिथे स्वार्थ असतो जो आपल्याकडून त्यांना पाहिजे असतो, त्याच्यासाठी ते आपल्याशी बोलत असतात. त्यांना नैतिकतेची गरज नसते, पण आपण त्यांच्यासोबत नैतिकतेनेच बोलत असतो की आपल्याला तो व्यवहार करायचा आहे, सामाजिक कार्यामध्ये त्यांना बोलवायचं आहे किंवा त्यांना आपल्या घरच्या कुठल्या काही कार्यक्रमामध्ये बोलवायचं आहे, जसं आपलं विहार आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्यांना समाविष्ट करायचं आहे. आपण त्यांना आपल्याबद्दल माहिती सांगत असतो किंवा कुठला व्यवहार करायचा आहे की आपण तो करू शकत नाही, त्याला त्या गोष्टीचं नॉलेज आहे तर आपण त्याला विचारत असतो. आपण आपल्याकडून त्याच्यासोबत मैत्री केल्याशिवाय तो आपलं काम करणार नाही आणि ती मैत्री आपल्याला शेवटपर्यंत टिकवायची असते कारण आपल्याला नेहमी त्या व्यक्तीचं काम पडणार असते. तर या ठिकाणी तो समोरचा जो व्यक्ती असतो तो आपला जातीचा असो किंवा दुसऱ्या जातीचा असतो, तो स्त्रीविषयी तो तशाच विरुद्ध दिशेने विचार करतो. तर याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे की त्यामध्ये आम्ही कशा प्रकारची नैतिकता बाळगली पाहिजे की ती आम्ही मैत्री टिकवली पाहिजे आणि त्याचा जो स्वार्थ आहे तो तिथे नाहीसा झाला पाहिजे? बरोबर आहे. या अशा घटना बऱ्याच आहे ना. हा मुख्य प्रश्न आहे. याने जो विचारला मुलींचा आणि बऱ्याच लोकांचा हा मुख्य प्रश्न आहे की
समाज हा स्त्रीकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून बघतो आहे आणि आपण स्त्री त्याला आपण नैतिकता पाळली पाहिजे त्या चांगला संबंध. त्याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे की व्यक्तीला स्त्रीला पुरुषापेक्षा स्त्रीला व्यक्ती ओळखला पाहिजे. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला बाबासाहेब म्हणतात की कोणत्याही परिस्थितीमध्ये जो त्याग करायचा आहे किंवा दुसऱ्याविषयी समर्पणाची भावना आहे, परंतु बाबासाहेब म्हणतात चरित्रशील प्रज्ञा जी काही आहे त्याचं माणसाने समर्पण करू नये, शीलाचं समर्पण करू नये, आपल्या चारित्र्याचं समर्पण करू नये. त्यासाठी संघर्ष करावा लागला तरी चालेल, परंतु ते आपलं शील आपण जपून ठेवलं पाहिजे. तर आपल्याला बाबासाहेबांनी काय म्हटलं आहे की तुम्ही नीती बनवा, प्लॅनिंग बनवा की तो मनुष्य खराब आहे, मग त्याच्याशी आपल्याला दुश्मनी नाही करायची आहे, कारण तुम्ही त्याच्याशी दुश्मनी करत आणखी तुम्हाला धोका करायचा. म्हणून एक नीती बनवा, जसं ब्राह्मण नीती बनवते ना तशी तुम्ही नीती बनवा की त्या माणसाची दुश्मनी न करता त्याला कसं हँडलिंग करता येईल. आपल्या घरामध्ये एखादी मुलगी आहे, ती आपल्याला वाटलं की बिघडलेली आहे, पण तिला घरातून हाकलायचं नाही, तिला शिवाय नाही द्यायचं, एक नीती बनवायची, हँडलिंग करायचं की ही तर बिघडलेली आहे पण तिला कसं हँडलिंग करता येईल, कसं विचार करता येईल आणि तिला आपल्यामध्ये समाविष्ट कसं करता येईल. तर ते आपल्याला ते नीती बनवावं लागते. विरोधकाशी आपल्याला संघर्ष करताना बुद्ध काय म्हणतात की विरोधाशी संघर्ष करताना तुम्ही द्वेषाने क्रोधाने संघर्ष नका करू, संघर्ष करा परंतु मैत्रीच्या धाग्याने संघर्ष करता येतो. प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष करता येते, परंतु रक्तरंजित संघर्ष नको, द्वेषाने क्रोधाने संघर्ष नको. आपल्याला एक नीती बनवून त्यांच्याशी आपल्याला त्यांच्यावर मात करता येईल. शत्रूवर मात करता येतो, पण त्याची तुम्हाला नीती बनवावी आणि त्या नीतीलाच नैतिकता म्हणतात. इट इज द पॉलिसी ऑफ मॉरल बिहेवियर. इंग्रजीमध्ये त्याची साधारण भाषा आहे, इट इज द पॉलिसी ऑफ मॉरल बिहेवियर. म्हणजे चांगल्या व्यवहाराची एक नीती बनवणे म्हणजे त्याला नैतिकता. यामधल्या ज्या काही गोष्टी असतात, जेव्हा आपण आता तुम्ही म्हटलं की नीती बनवून आपण समोरच्या व्यक्तीसोबत म्हणजे संघर्ष करून आपण त्याला जिंकू शकतो असं म्हटलं, पण त्या ठिकाणी काही प्रश्न असे उभे राहतात की हे सगळे जे व्यवहार होतात ते न कळत होतात किंवा कोणाला न सांगता होतात आणि ते बाहेरच्या बाहेर फक्त दोघांमध्येच म्हणजे त्याचा व्यवहार आणि माझा व्यवहार हा मला असं वाटतं की बाहेर कोणाला माहिती नको व्हायला, की मी जर दुसऱ्याला सांगेल तर तो मला काय म्हणेल, पुन्हा माझ्या घरचे लोक काय म्हणेल. तर मी एकटी त्याच्यासोबत संघर्ष करायला पाहिजे की मी याची चर्चा परत घरी करायला पाहिजे की माझ्या समूहामध्ये करायला पाहिजे की तो व्यक्ती अशा प्रकारे करायला पाहिजे आपण, आणि मगच नीती तयार होईल आणि मग त्याला. बुद्धांनी म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की आठवड्यातून एक दिवस तुम्ही एकत्र या. आपण काय करत आहोत, बाबासाहेबांची गोष्ट ऐकली नाही. मी म्हटलं की विहारात जरी तुम्ही एकत्र येत नसाल पण आमच्या परिवारामध्ये एका कुटुंबामध्ये तरी तुम्ही एकत्र बसा आणि प्रत्येकाचा दोष सांगा. उपोषण यासाठीच म्हटलंय, निवड अष्टशिलाचं पालन करणे, पाचशिलाचं पालन करणे यासाठी उपासक नाहीये. तुम्ही बुद्धायन धम्मग्रंथ पुन्हा वाचा लागला, पेज नंबर 420 वर आहे इंग्रजी मधल्या ग्रंथामध्ये, की बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलं की दोष निवारणासाठी उपोषण करावं लागते, अपराध क्षमा करणं, अपराध की क्षमा करणं. तर प्रत्येकाच्या हातून चुका होतात, प्रत्येकाच्या हातून चुका होतात, पण आठवड्यातून एकदा आपल्या समोर, सगळ्या समोर, आई वडिलांसमोर, जे बुजुर्ग असतील नातेवाईकासमोर, कुणाची सासूची चूक झाली तरी सून सांगेल, एखादी मुलीची बाहेर जरी चूक होत असेल पण तिने खुलेआम सांगायला पाहिजे आपल्या आई वडिलांना आणि आपल्या नातेवाईकाला, जेणेकरून आपल्याला काहीतरी तोडगा काढावा. कधी कधी एकट्या माणसाने नाही सांभाळणं होते, एकट्या माणसाने तोडगा नाही काढता येत तर पूर्ण परिवार त्याला मदत करेल. तो परिवारापर्यंत सांगणारच नाही, गोष्ट लपवून ठेवेल. मग एकदम अति झाल्यावर मग काय करणार आहे तुम्ही? नाहीतर कुणाचाही परिवार हा आपल्या मुलांना, आपल्या मुलींना साथ देते. आपल्या पत्नीला, पती किती खराब जर असेल तरी तो शेवटी पत्नीला साथ देणारच, त्याच्या जवळचा मुलगा आहे मुलाला साथ देणार.
मुलगा आणि पत्नीच्या विरोधात नाही जाऊ शकत कोणत्याही माणूस, सगळ्याच्याच विरोधात जाईल, परंतु स्वतःची पत्नी आणि चिडचिड करेल पत्नीला, काही करेल, परंतु स्वतःच्या मुलाच्या विरोधात जाईल का तो? नाही जाणार. तर जेव्हा आपण एकत्र येतो तर सगळ्यांचा विचार होते, मुलाचाही विचार होतो, त्याच्यात गुन्हा दोषातलाही विचार होतो आणि ते आपल्या घरातले दोष, आपल्या समाजातले दोष दूर होते. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की आठवड्यातून एकदा विहारात जा. विहारात जाऊन पूजा अर्चा करा म्हणून नाही म्हटलं बाबासाहेबांनी. आठवड्यातून एक दिवस चर्चा करा आपल्या परिवाराबद्दल, समाजाबद्दल. आज आपण इतके वर्ष चर्चा केली असती विहारात बसून समाजाबद्दल, तर आज समाज आपला किती एकत्र असता. आज हे तुकडी नसती मागली समाजामध्ये. म्हणून या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या, आपण बाबासाहेबांच्या ऐकल्या नाही म्हणून असे प्रश्न. नाही खूप चांगलं. आपल्या मनातलं विहारामध्ये किंवा भिक्षू समोर आपल्या मनातलं पूर्ण सांगायला पाहिजे. तो तुमचा व्यक्ती आहे. भिक्षू म्हणजे काय, समाजासाठी त्यांनी घरदार सोडलं, समाजासाठी तो पूर्ण वेळ काम करत आहे. समाज त्याचा आहे आणि तो समाजाचा आहे. भिक्षूचा रिश्ता हा त्याच्या स्वतःच्या कुटुंबाशी नाही आहे. भिक्षूचा रिश्ता हा तुमच्याशी आहे, तुमचा रिश्ता भिक्षूशी आहे. हा समाजासाठी जगतो, समाजाचे प्रश्न सोडवणं आणि समाजाने भिक्षूकडून अपेक्षा करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे.